भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंध गेल्या अनेक दशकांपासून कायम आहेत। काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर सतत होणारे संघर्ष, दहशतवादी हल्ले आणि राजकीय मतभेद यामुळे दोन्ही देशांमधील शांतता ही नेहमीच धोक्यात राहिली आहे। अशा परिस्थितीत पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानं भारताला निर्णायक कारवाई करण्यास भाग पाडले। त्या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला होता, ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली होती। या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंदूर नावाची एक गुप्त आणि धाडसी मोहीम आखली, ज्याचा उद्देश पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे हा होता। नेमकं ऑपरेशन सिंदूरचा घटनाक्रम काय होता हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राइम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ऑपरेशन सिंदूर भारताचा सूड, पाहूया त्या सुडाला नेमकी सुरुवात कशी झाली। दिनांक 7 मे 2025 मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले चढवले। हे हल्ले लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या गुप्त अड्ड्यावर करण्यात आलेले होते। या हल्ल्यांमुळे अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे। मध्यरात्री 1:20 भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ल्यांची सुरुवात केली। अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने हे हल्ले अचूकपणे पार पडले। मध्यरात्री 1:50 भारतीय संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची अधिकृत माहिती जाहीर केली। मंत्रालयाने एक पत्रक जारी करून हल्ल्याची पुष्टी केली। मध्यरात्री 2:46 केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे या कारवाईला दुजोरा दिला। त्यांनी लिहिलं की भारत दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलत राहील। मध्यरात्री 3 वाजता नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला। यामुळे सीमेवरील तणाव वाढला। पहाटे 3:03 पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारताच्या हल्ल्याची पुष्टी करणारं ट्विट केलं। त्यांनी याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असं संबोधलेलं आहे। पहाटे 3:15 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधला। त्यांनी या कारवाईचा सविस्तर तपशील त्यांना सांगितला आणि भारताची भूमिका स्पष्ट केली। पहाटे 3:20 पाकिस्तानने लाहोर आणि सियालकोट विमानतळ बंद करण्याची घोषणा केली, ज्यामुळे तेथील हवाई वाहतूक ही ठप्प झाली आहे। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने तातडीने बदल्याची योजना आखण्यास सुरुवात केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आलेली होती। या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। डोभाल यांनी गुप्तचर संस्था, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या सहाय्याने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांची ओळख पटवली। या मोहिमेसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं, ज्यामध्ये हवाई दल, नौदल आणि लष्करातील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश होता। अजित डोभाल यांनी सतत तिन्ही सैन्य दलांशी समन्वय साधून ही मोहीम यशस्वी केली आहे। हल्ल्यापूर्वी अनेकदा सिम्युलेशन आणि सराव सत्रे घेण्यात आलेली होती, ज्यामुळे हल्ल्याची अचूकता सुनिश्चित झाली। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्वाची मुळे ही 1947च्या फाळणीमध्ये दडलेली आहेत। काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये अनेकदा युद्धे आणि संघर्ष झालेले आहेत। 1999च्या कारगिल युद्धापासून ते 2019च्या बालाकोट हवाई हल्ल्यापर्यंत भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केलेली आहे। पहलगाम हल्ल्याने या तणावाला नवीन आयाम दिले। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गटांनी भारतात सातत्याने हल्ले केल्याने
भारताला आता शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारणं भाग पाडलंय। ऑपरेशन सिंदूर हे या धोरणाचा थेट परिणाम आहे, ज्याने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिलाय की भारत दहशतवाद सहन करणार नाही। या हल्ल्याने भारत पाकिस्तान संबंध आणखी तणावपूर्ण झाले असून आंतरराष्ट्रीय समुदाय या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे। ऑपरेशन सिंदूरने भारताच्या सामरिक क्षमतेचं आणि दहशतवादाविरुद्ध दृढ निश्चयाचं प्रदर्शन केलंय। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात। भारताच्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतंय याबाबत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा, कारण आपलं एक मत बदल नक्कीच घडवू शकतं।